1942 ते 1946च्या दरम्यान कॅबिनेट मेंबर म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे श्रम, जलसिंचन आणि ऊर्जा खात्याची जबाबदारी होती. त्या काळात एक प्रॉब्लेम असा होता की बंगालच्या टेकड्यांमधून उगम पावलेली दामोदर नदी ओरिसातून बिहारकडे वेगाने यायची आणि खाली कोलकात्यापासून हुगळी नदीला जाऊन मिळायची. तेव्हा असं व्हायचं की या एकूण 540 किलोमीटर लांबीच्या प्रवासात या नदीमुळे बिहारात पूर यायचा. या पुरामुळं इतकी हानी व्हायची की ती हानी न भरून काढण्याजोगी असायची. तेव्हा या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ओरिसाचे तेव्हाचे काँग्रेसचे नेते डॉक्टर हरेकृष्ण मेहताब यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहिलं आणि त्यात या नदी समस्येचा पुरता बंदोबस्त करा अशी मागणी केली. पूर आणि महापुरांमुळे मानवी जीवन रसातळाला जातं, पण हाच नेमका विध्वंस रोखून मानवी हित यातून कसं साधता येईल, पुराच्या पाण्याचा साठा करून हरित क्रांती कशी करता येईल यावर सखोल विचार करून बाबासाहेबांनी पुढे मल्टीपर्पज व्हॅली प्रोजेक्ट म्हणजेच नदी खोरे प्रकल्प ही योजना मांडली. याच संकल्पनेतून पुढे दामोदर, हिराकुंड, सोन आणि चंबळ नदीवरील धरणांच्या बांधकामाची सुरुवात झाली. बरं, इतकंच नव्हे तर जलमार्गाविषयी आणि पाण्याविषयी आलेल्या समस्यांचा अभ्यास करून त्या सोडवण्यासाठी कार्यक्षम तज्ज्ञ मंडळी, त्यातली जाणकार मंडळी इत्यादींचा समावेश व्हावा म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी जल आयोगाची स्थापना केली, ज्याला आज आपण सेंट्रल वॉटर कमिशन या नावाने ओळखतो. देशातल्या सगळ्यात किचकट पाण्याच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती परिश्रम घेतले. पुढे 2 राज्यांमध्ये पाण्यावरून जर वाद झाला तर तो वाद कसा सोडवावा यासाठी काय उपाय सांगितलेत. खुद्द भविष्यात पाण्याच्या समस्या उद्भवल्या तर त्यावर तोडगा कसा काढायचा आणि या अतिशय किचकट अशा देशातल्या पाण्याचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कसा सोडवला हे खुद्द सेंट्रल वॉटर कमिशन म्हणजेच केंद्रीय जल आयोगाने प्रोजेक्ट स्वरूपात एक पुस्तक तयार केले. ते पुस्तक तुम्हाला केंद्रीय जल आयोगाच्या वेबसाईटवर नक्की वाचायला मिळेल. किती भन्नाट गोष्ट आहे ना. एकेकाळी ज्या व्यक्तीला पाण्याचा हक्क नाकारला गेला होता त्यांनीच देशातल्या पाण्याच्या समस्येवर तोडगा काढून पुढे भविष्यात जर प्रश्न निर्माण झाला तर त्यावर काय उपाययोजना करायची हे सुद्धा सांगून ठेवले. पण हे आपल्याला समजणार कसं? वाचल्याशिवाय तर कळणारच नाही. म्हणून वाचाल तरच वाचाल. ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.